नमस्कार. प्रभू मॅथ्स मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आज व्हिडिओ नंबर 40 मध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 पायथागोरसचा सिद्धांत प्रकरण 2 पायथागोरस थेरम मधील प्रॉब्लेम सेट 2 मधील प्रश्न क्रमांक आपण 13 पासून सुरुवात करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 12 आपण कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर मागील व्हिडिओ सर्व पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथून पुढील प्रश्न लक्षात येतील, समजतील. मित्रांनो, आज व्हिडिओ नंबर 40 मध्ये आपण प्रश्न क्रमांक 13 पासून सुरुवात करतो आहोत. परंतु आपण असं करूया, 13 थोडासा टफ प्रश्न आहे, त्यामुळं 13 पेक्षा थोडा 14 असणारा सोपा प्रश्न अगोदर मी घेतो. तो आहे 14वा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 14 काय आहे बघा. समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंची लांबी 13 आहे, त्याचा पाया 10 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपातापासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पासूनचे अंतर काढा. काय सांगितलंय? इन आयसोसलेस ट्रायंगल लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड इज 13 cm and its base is 10 cm. Find the distance between the vertex opposite the base and centroid. तर आपल्याला या सेंट्रॉइड पासूनचं अंतर काढायचं आहे. समजा आपण सेंट्रॉइडला पण नाव देऊया, मध्यगा संपात पासूनचं शिरोबिंदू पर्यंत आपल्याला अंतर काढायचं आहे. मित्रांनो, सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी दिसतंय अपोलोनियसचं प्रमेय तुम्हाला काढायचं आहे. तर अपोलोनियसचं प्रमेय आपण कसं वापरू शकतो? तर इथं मध्यगा संपात म्हणजे एलटी ही मध्यगा आहे, हे सरळ सरळ सांगितलेलं आहे. कारण मध्यगा असल्याशिवाय मध्यगा संपात होणार नाही, म्हणून आपण म्हणू शकतो एलटी ही मध्यगा आहे, म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. किंवा एलटी मध्यगा एमटी बरोबर टीएन बरोबर 1/2 इंटू mn इज इक्वल टू 1/2 इंटू 10 इज इक्वल टू 5 असंही म्हणू शकतो. काही परीक्षकांचं म्हणणं, माझ्या काही सहकारी टीचरांचं म्हणणं असं येतंय, नाही ना, असं नाही जायचं. त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या पद्धतीत म्हणलं तर हे दोन त्रिकोण आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे, एकरूप दाखवायचे. एकरूप दाखवताना तुम्हाला या बाजूला ही बाजू समद्विभुज त्रिकोणाची बाजू येईल, या बाजूला ही बाजू, अर्थात राहू देत वाटल्यास ती, या बाजूला ही बाजू, मध्यगा सांगितलेच म्हणल्यावर या बाजूला ही बाजू घेऊन तुम्ही समभुज त्रिकोण म्हणजे बाबा कसोटी दाखवून एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू सुद्धा तुम्ही म्हणू शकता. कोणत्याही पद्धतीनं चला, मी डायरेक्ट तुम्हाला म्हणतो मध्यगा संपात सांगितल्या म्हणल्यानंतर सरळ म्हणतो इन ट्रायंगल LMN LT इज मेडियन. आपल्याला अंतर काय काढायचं आहे? 80च काढायचं आहे. आपल्याला अंतर 80च काढायचं आहे. कन्फर्म करा. आपल्याला मध्यगा संपात पासून शिरोबिंदू पर्यंत अंतर आपल्याला काढायचं आहे. LMN LT इज मेडियन, हेन्स बाय अपोलोनियस थेरम. म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार काय सांगते प्रमेय? अपोलोनियसचं प्रमेय मी तुम्हाला सांगितलंय, जी मध्यगा आहे त्या मध्यगेचा शिरोबिंदू, जी मध्यगा आहे त्या मध्यगेचा शिरोबिंदू LM आणि LN या दोन बाजू लक्षात घ्या, म्हणजे बाय अपोलोनियस थेरम. मग अपोलोनियस थेरमच्या बाबतीत मी तुम्हाला काय सांगितलंय? तर जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदू पासून सुरुवात करायची. शिरोबिंदू आपला L आहे, म्हणजे LM² प्लस LN² इज इक्वल टू मध्यगेच्या वर्गाची दुप्पट 2 इंटू LT² प्लस 2 इंटू MT घ्या किंवा TN घ्या. आता मित्रांनो, MT TN काढून ठेवायला पाहिजे होती, आपण ठेवलेली नाही. आपण जाता जाता ही काढून ठेवूया, म्हणजे काढून कशी ठेवायची कशी घ्यायची मी तुम्हाला सांगतो. LM आणि LN म्हणजे होईल 13चा वर्ग अधिक 13चा वर्ग 2 इंटू LT² प्लस 2 इंटू 5². हे कसं काय? जर LT मेडियन
and mt is equal to tn is equal to 1/2 mn is equal to 1/2 into 10 is equal to 5. सगळं आपण त्या बाजूला द्या. वास्तविकता हे सगळं आपण इथं वर कुठंतरी लिहून एक आकडा देऊ शकतो. इथं लिहिलं म्हणून चुकीचं होऊ शकत नाही. इथल्या 1-2 ओळी कोऱ्या राहतील, ही पायरी इथं लिहू शकतो आपण मित्रांनो. असं काही नाही. परीक्षक समजून घेणारा पाहिजे. आडवं लावणारा असेल, हे नाही चालत म्हणणार असेल तर त्यांना चालणारच नाही, हेही मला मान्य आहे. ठीक आहे. तुम्हाला आधार दिलेला आहे मी काय, एलटी मीडियम. आता एलटी मीडियम कुठं सांगितलं असं परत म्हणू नका. मध्यगा संपात शब्द सांगितले आपल्याला, सेंट्रॉइड शब्द सांगितलाय. सेंट्रॉइड मध्यगा संपात असल्याशिवाय, मध्यगा संपातचा प्रश्न विचारल्याशिवाय त्या मध्यगा असल्याशिवाय होऊच शकत नाही प्रश्न. त्यामुळे ती मध्यगा आहे हेही लक्षात घ्या. इज इक्वल टू, मला जागा नाहीये म्हणून मी इथंच कव्हर करतोय. हे जर तुमचं खालच्या बाजूला आलं तर इथून तुम्ही सुरुवात करायची आहे. इज इक्वल टू 13चा वर्ग 169, इथं येईल 169. 2 इंटू LT स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 25. 9 9 18 6 6 12 1 13 338. तुम्ही पण बेरीज कन्फर्म करा मित्रांनो. LT स्क्वेअर प्लस 25 दुनी 50 येईल, अधिक 50चं पक्षांतर करा. 338 वजा 50 2 LT स्क्वेअर, म्हणून 2 LT स्क्वेअर इज इक्वल टू 8. 13तनं 5 गेले 8, 288 राहिले. LT स्क्वेअर इज इक्वल टू 288 भागिले 2 येईल, म्हणजेच काय होईल, म्हणून LT स्क्वेअर इज इक्वल टू 144 येईल. वर्गमूळ काढूया. LT इज इक्वल टू 12. LT किती आली तुमची, 12 आली. आता आपणाला LT काढायला सांगितली नाही, आपणाला काय विचारलंय, शिरोबिंदू पर्यंतचे त्रिकोणाच्या मध्यगा संपात पासून, त्रिकोणाच्या मध्यगा संपात पासून, हे मध्यगा संपात आहे. मध्यगा संपात, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट द बेस अँड द सेंट्रॉइड. Opposite vertex, that is mean by opposite vertex, base of opposite vertex means L. Point L to point A we find out. आपणाला L पासून A चं अंतर काढायचं, आपणाला LT विचारलं आहे. मग काय करायचं बघा, जे गुणधर्म तुम्हाला मित्रांनो 10वी मध्ये नाही आहेत, प्रिंट आउट दिलेले नाहीत पण मागं झालेत, इयत्ता 9वीत झालेत, ते गुणधर्म जर माहित नसतील तर मी काय सांगतोय, जे गुणधर्म माहित नाही तर ते गुणधर्म जिथं तुमचं गणित आले त्याच्या समासाच्या वरच्या बाजूला लिहून ठेवायचं. म्हणजे काय, आपल्यासाठी स्वतःसाठी ती हिंट झाली. कोणता गुणधर्म आहे, त्रिकोणाच्या मध्यगा एकमेकीस 2:1 या प्रमाणात विभागतात. त्रिकोणाच्या मध्यगा एकमेकीस 2:1 या प्रमाणात विभागतात. Median of triangles are divided to each other into 2:1 ratio. या प्रमेयानुसार, या गुणधर्मानुसार एक्झॅक्ट आता तुमचं प्रमेय तुम्ही इथं लिहायचं, मी जे बोललो ते प्रमेय इथं लिहा. ते प्रमेय तुम्ही समासाच्या बाजूला वरती पण लिहा, म्हणजे ह्याचा उपयोग आपल्याला वारंवार कळेल की बाबा हे प्रमेय आपण इथं वापरले, या पानावरच्या गणितासाठी वापरले. 2:1 चा अर्थ काय, तर एकूण मध्यगेचे 3 भाग होणार आहेत, म्हणजे मध्यगा, आणि त्या 3 भागापैकीचे 2 भाग ह्याचे असणार आहेत, 2 भाग ह्याचे असणार आहेत. म्हणून मी काय म्हणणार आहे, म्हणून AL बरोबर 2/3 इंटू 12. म्हणून AL इज इक्वल टू 3 चौक 12, AL इज इक्वल टू 8 cm. इथं पण एकक लिहायला विसरू नका आणि एका वाक्यात उत्तर लिहा. म्हणून काय लिहायचं, म्हणून त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात पासून पायाच्या समोरील शिरोबिंदू पर्यंतचे अंतर 8 सेंटीमीटर असेल. Hence the distance between the vertex opposite the base and the centroid is 8 cm. मित्रांनो,
याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे गणित नोटबुक मध्ये लिहा. बघूया आपण व्हिडिओ क्रमांक 40 मधला नेक्स्ट क्वेश्चन. 14वा आपण अगोदर घेतला, आता 13वा घेऊ. बघा 13वा प्रश्न. 13व्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, CDB आणि A 90. क्वेश्चन नंबर 13. In triangle ABC, sec AD perpendicular sec BC and DB is equal to 3CD. DB ची प्राइस कशी दिली आहे, DB is equal to 3CD म्हणजे DB ची किंमत CD च्या तिप्पट आहे. 3CD म्हणजे 1 DB. 3CD म्हणजे 1 DB. असं असेल तर तुम्हाला सिद्ध करायचं आहे. काय सिद्ध करायचं आहे, 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मित्रांनो, काही उदाहरणं थोडीशी आपल्याला जरी टफ वाटली तर मी तुम्हाला एक सल्ला असा देतो, पुन्हा 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 एक 2-3 वेळा हे गणित बघा. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल. तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या गणित 100% लक्षात येणार आहे. पण तुम्ही डायरेक्ट अधूनमधून गणित पाहत असाल तर ही गणित लक्षात येणार नाहीत. 4-5 मार्काची गणित आहेत. आजचं मी शेवटचं घेणारं गणित 1994ला ज्या वेळेला शेवटची परीक्षा झाली त्या परीक्षेच्या आधी आलेलं ते 5 मार्काचं गणित आहे, 4 मार्काचं गणित आहे मित्रांनो. अर्थात आता ते 5 मार्काला बऱ्याच वेळा तदनंतरच्या परीक्षांना आलेलं आहे आणि ते मी 1992-93 पासून गणित बघतो आहे. माझ्या अभ्यासात सुद्धा ते मी गणित शिकलेलो आहे. यानंतर मी घेणारं लास्टचं गणित 15वा प्रश्न मी घेणार आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला असं सांगायचं आहे, उदाहरणं तीच आहेत, उदाहरणं सगळी तीच आहेत. हार काय वेगळं असं ह्यात काय नाही, फक्त समजून घेणार पाहिजे. तुम्हाला अवघड वाटते म्हणजे तुम्ही अधूनमधून बघितल्यामुळे अवघड वाटते. तर मला एक तुम्हाला सांगावं असं वाटतंय, छोटासा सल्ला द्यावा असं वाटतोय की व्हिडिओ कंप्लीट बघा आणि शांत चित्तानं बघा. वही घेऊन बसा, पुस्तक घेऊन बसा. नुसतं ऐकून ही काही सिनेमा वगैरे आहे, एक मनोरंजन आहे असं काही नाही. आपल्याला शिकायचं आहे आणि लॉकडाऊन पिरियडमध्ये हे आपण सुरू केल्यामुळे आता आपल्याला अशीच शिक्षण प्रणाली भविष्यात सुद्धा येऊ घातलेली आहे, येईल. याच्यासाठी ही सवय पण लावून घ्या. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल तर त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर फारसं तुम्हाला बोर होणार नाही. मोठ्या चित्रावर बऱ्यापैकी गणित पण लक्षात येतात. ठीक आहे, बघूया. यासाठी सराव करावा लागतोय, या गणितासाठी सराव करावा लागतोय, कारण पटकन लक्षात येत नाही. इथं काय सांगितलंय बघा, AB वर्ग म्हणजे ही AB वर्ग, AC वर्ग म्हणजे ही AC वर्ग आणि BC वर्ग म्हणजे हे BC वर्ग. BC वर्गाचा काय रेफर लागत नाही, पण हे अनुक्रमे 2 त्रिकोण वापरले तर AB आणि AC चा संबंध लागतोय. आता माझ्याकडे अनुभव असल्यामुळे मला काय पाहिजे ते मी अगोदर विधान तयार करून ठेवणार. जसं या आधीच्या विधानामध्ये मी निम्मी बाजू तयार करून ठेवली नव्हती, ते मध्येच लिहिलं. तसं आता मला जे पुढे लागणार आहे ते अगोदर करून ठेवणार आहे. तुम्हाला ते लक्षात येणार नाही, हे ह्यानंच का सुरुवात करायची. अगदी पुन्हा सुद्धा परंतु बट या शब्दाने सुद्धा आपण वाक्य जोडू शकतो. बघा तुम्हाला असं दिलंय, काय दिलंय, DB इज इक्वल टू 3CD. का, पक्ष इन गिवन पक्षामध्ये तुम्हाला दिलंय आणि ऍक्च्युअली BC काय आहे बघा, BC इज इक्वल टू CD प्लस DB. वाय, C डॅश D डॅश B. म्हणून BC इज इक्वल टू CD अपॉन DB. DB च्या ऐवजी मी 3CD लिहितो. 1 आणि 3 4CD झालं. काय झालं, 4CD. आता मी काय करतो, डिवायडेड बाय 2 टू बोथ साइड. आता 2 न भागलं तर काय तयार झालं, BC अपॉन 2 इज इक्वल टू 2CD आणि याला मी विधान 2 म्हणतो. याला मी विधान 2 म्हणतो, नाही एकच म्हणूया. आपण वरती काय आकडा दिलेला नाही.
आता सुरुवात तुम्ही म्हणत असाल सर कसं काय हो सर आम्हाला, नाही प्रॅक्टिस केले की लक्षात येईल. समजा हे आता नाही लिहिलं तर इथून पुढची सुरुवात सुद्धा तुमची चालते. आता मी सुरुवात कशी करणार आहे, AB वर्ग म्हणजे हा त्रिकोण घेऊन पायथ्याचा सिद्धांत वापरणार आहे. AC वर्ग हा त्रिकोण घेऊन पुन्हा पायथ्याचा सिद्धांत वापरणार आहे. बघा कसं कसं करता येईल. दोन पायथ्याच्या सिद्धांतामध्ये AD येणार आहे. AD सामायिक असल्यामुळे मी काय करणार आहे, त्या दोन बाजू एकत्रित घेऊन उत्तर सोडवणार आहे. बघा मी तुम्हाला समजावत सांगतोच. इन ट्रायंगल ACD angle D is equal to 90 degree. Hence by Pythagoras theorem काय सांगतंय पायथा, AD square D is equal to 90 degree, AC square is equal to CD square plus AD square. Hence डायरेक्ट म्हणा AD square is equal to AC square मायनस CD स्क्वेअर. याला आपण स्मॉल a आकडा देऊया. बघा मी काय केलं, पायथ्याचा सिद्धांत वापरला आणि एडीची किंमत काढली. एडीची का काढणार आहे किंमत, हे एडी यात पण आहे, हे एडी यात पण आहे आणि मला एडी कट करून टाकायचा आहे. मला सिद्धतेची वाटचाल करायची आहे. मला जे प्रूफ करायचं आहे त्या दृष्टीने मी त्या ऑन द वे चाललेलो आहे मी. मग त्या दृष्टीने बघा मी एडीची किंमत काढली. आता काय म्हणा, त्रिकोण एडीबी मध्ये कोण D इज इक्वल टू 90 डिग्री म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार लिहा. तुम्ही इथं स्पष्ट लिहा, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार तुम्ही स्पष्ट लिखाण करा. मग पायथागोरसचा सिद्धांत इथं कसा येईल बघा, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. AB वर्ग बरोबर AD वर्ग अधिक DB वर्ग. ओके. आता बघा ह्यात पण मला एडी आहे, तर मला एडीची किंमत काढण्यासाठी डीबीचं पक्षांतर करावं लागेल. म्हणून मी काय करतोय बघा, म्हणून AD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस DB स्क्वेअर. याला आपण स्मॉल b आकडा दिला. आता A मध्ये एडीचीच किंमत आहे, B मध्ये पण एडीचीच किंमत आहे. एडीची ही किंमत आणि एडीची ही किंमत ऑफकोर्स समानच असणार आहे. म्हणून मी म्हणेन काय, म्हणून हेन्स AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस DB स्क्वेअर. का, फ्रॉम A अँड B, A व B वरून. काय म्हणतोय बघा मी, AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर. काय केलं मी, AB इकडं नेलंय. AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर, तर मी DB इकडं आणतो, DB स्क्वेअर मायनस. आता A व B वरून आपण कसं तयार केलं, तर AB वर्ग आणि AC चं पक्षांतर करताना तिकडे गेलं तर वजा होईल. आपण या बाजूला लिहिले AB वर्ग वजा AC वर्ग आणि वजा DB इकडे आणल्यावर अधिक होते, म्हणजे DB वर्ग वजा CD वर्ग. आता काय करूया मित्रांनो, A वर्ग वजा B वर्गच्या पद्धतीत अवयव पाडूया आपण. म्हणजे काय होईल, DB वजा CD इंटू DB प्लस CD, DB वजा CD इंटू DB प्लस CD. आता DB ची किंमत आपली किती आहे बघा, 3 CD आहे. किती आहे, 3 CD वजा CD. पुन्हा DB अधिक CD, DB अधिक CD काय तयार झालं, BC. इथे किंमत ठेवू नका, इथे किंमत ठेवल्यावर गोंधळ होईल. बघा DB अधिक CD, इथे किंमत काय न ठेवता DB चा तुकडा आणि CD चा तुकडा यांची बेरीज करा, म्हणजे ती किती होईल, BC होईल. 3 सीडीतनं 1 CD गेलं, 2 CD राहिलं, 2 CD इंटू BC. आता 2 CD म्हणजे काय आहे बघा, हे बघा विधान 1 मध्ये 2 CD म्हणजे BC अपॉन 2 आहे. BC अपॉन 2 इंटू BC इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन 2. हे गुणिले 2 इकडे आल्या, सॉरी हे भागिले 2 हे इकडे आल्यावर गुणिले होईल, म्हणजे हे प्रत्येक पदाला गुणिले होईल, म्हणजे हे असं होईल.
2ab स्क्वेअर मायनस 2ac स्क्वेअर इज इक्वल टू इकडे राहील bc स्क्वेअर. आणि मग वजा 2ac चे इकडे पक्षांतर केल्यावर काय होईल, अधिक होईल. हे बाळांनो मी पूर्वी लिहिलेलं आहे. अधिक होईल म्हणजे काय होईल,2ab स्क्वेअर इज इक्वल टू bc स्क्वेअर प्लस 2ac स्क्वेअर. धिस प्रूव्ड. 2ac वर्ग अधिक bc वर्ग. मित्रांनो, सुरुवात गणिताची लक्षात आले की गणित तुम्हाला समजेल, लक्षात येईल. तर काळजीपूर्वक बघा, म्हणजे सराव करा, म्हणजे गणित तुमच्या लक्षात येईल. थोडस गोंधळ वाढवणारं गणित जरी असलं तर 1-2 वेळा व्हिडिओ बघितलं की लक्षात येते. स्क्रीनशॉट काढा आणि आपण लास्टचं गणित बघणार आहोत. बघा, लास्ट गणित आपण घेतोय व्हिडिओ नंबर 40 मधलं, की जे 1995च्या सिलेबसच्या आधीच्या सिलेबस मध्ये असणार हे गणित आहे. गणित क्रमांक 15, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 फास्ट काढतो थोडं. रचना पण लागलीच करून घेतोय. DC AB हे 15 दिलंय. हा 90 अंशाचा कोन आहे. लाईट आली का? हा 90 अंशाचा कोन आहे. हा 90 अंशाचा कोन आहे. ठीक आहे. आणि ही बाजू तुम्हाला पूर्ण 20 दिलेले. किती दिलेले? 20 दिलेले. आणि खाली नावं पण तुम्हाला दिलेली आहेत मित्रांनो, सेमी. तुम्ही पण प्रश्न काळजीपूर्वक बघा. नावं दिलेली नाहीत, आपण स्वतःहून दिव्या. समजा इथं नाव P दिलं, इथं आपण V दिलं. तर तुम्हाला अशा आकृतीमध्ये तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, एरिया ट्रायंगल ABCD. इन अ ट्रॅपेझियन ABCD, seg AB parallel seg DC, seg BD parallel seg perpendicular seg AD, seg AC perpendicular seg BC. If AD is 15, BC is 15. AD and BC both are 15. And AB is 25. Where is AB? Here. AB is 25. Then find out area ABCD. आता मित्रांनो, हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पहिल्यांदा लक्षात घ्या. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंब उंची. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ 2 पॅरलल लाइन्स इंटू हाईट. आता याच्यासाठी आपल्याला ही बाजू पाहिजे, कारण ही बाजू आहे. म्हणजे ही बाजू शोधायची आहे. लंब उंची पाहिजे, अल्टिट्यूड पाहिजे आपल्याला. त्यासाठी डीपी किंवा CV दोन्हीपैकी एक पाहिजे. म्हणजे ते पण नाही शोधायचं आपल्याला. दोन्ही समान आहेत, दोन्हीपैकी आपण एक शोधू शकतो. मग ते कसं शोधायचं आहे बघा, तुम्हाला दाखवून देतो. फास्ट जाऊया. अख्खं गणित अगोदर समजावून सांगतो. कोणताही एक त्रिकोण घ्या. समजा बघा, मी त्रिकोण ADB घेतला. मी त्रिकोण कोणता घेतलाय बघा, ADB. त्रिकोण ADB मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानं जाणार आहे. पायथागोरसच्या सिद्धांताने गेल्यानंतर मला DB निघल. DB किती निघल? हा अर्थात कर्ण असणार आहे. 25चा वर्ग 625, 15चा वर्ग 225, 625 मधून 225 गेले, 400 राहिले. 400चं वर्गमूळ 20 आलं. म्हणजे तुमची DB 20 येईल. त्याच पद्धतीने तुमची AC सुद्धा 20च असणार आहे. आता मी काय करणार आहे,
बघा येलो कलर दिसत असेल तर येलो कलर अगदी डार्क रंगाचा केलेला हा त्रिकोण विचारात घ्या. आता मी म्हणणार आहे काय तर ह्याची लंब उंची काढणार आहे मी डीपी. कशी काढणार आहे तर त्रिकोण एरिया त्रिकोण एडीबी बरोबर एरिया त्रिकोण एडीबी बरोबर एकदा मी 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार असं सूत्र वापरणार आहे. पुन्हा त्याच सूत्राचा उपयोग करून 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 1/2 इंटू हाईट इंटू बेस हे सूत्र वापरायचं आहे. त्यावेळेला लंबांतर निघेल. लंबांतर निघाल्यावर पुढे पुढे आपण कसं जातोय बघूया. सुरुवात करतो. बघा मित्रांनो हा तुकडा हा तुकडा हा तुकडा या तुकड्याला हा तुकडा मी दाखवणार आहे आणि मग क्षेत्रफळ काढणार आहे. पहिल्यांदा जातोय त्रिकोण एडीबी. काळजीपूर्वक बघा. त्रिकोण एडीबी मध्ये कोन डी इज इक्वल टू 90 डिग्री म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरसचा सिद्धांत कसा होईल तयार सूत्र AB वर्ग इज इक्वल टू AD वर्ग प्लस DB वर्ग. AD वर्ग प्लस DB वर्ग. किमती ठेवूया. 25चा वर्ग AD 15चा वर्ग अधिक आपणाला DB काढायचा आहे. 25चा वर्ग 625 15चा वजा 225 DB वर्ग. डायरेक्ट गेलो मित्रांनो. DB वर्ग बरोबर वजाबाकी 400 DB बरोबर वर्गमूळ काढा 20 येईल. इन दिस वे AC इज इक्वल टू AC सुद्धा किती येईल 20च येणार. किंवा तुम्ही सेपरेट काढली तरी चालते. आता मी काय करणार आहे मला ही उंची काढायची म्हणून एकदा काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ वापरणार. मी म्हणणार आहे एरिया ऑफ काटकोन त्रिकोण किंवा सरळ असं म्हणा काटकोन त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 इंटू AD इंटू DB. एरिया ऑफ राइट एंगल ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2 इंटू AD इंटू DB म्हणजे 1/2 इंटू AD 59 आणि DB 20. बे 1 बे 0 0 म्हणजे 150 चौरस एकक युनिट स्क्वेअर. हे आलं. पुन्हा हेच सूत्र मी वापरतो पण कोणत्या पद्धती जातो म्हणून त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 इंटू बेस इंटू हाईट 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता बघा बरोबर 1/2 इंटू पाया आता तुमचा घ्यायचा 15 पाया किती सॉरी 25 पाया किती घ्यायचा 25 आणि उंची AP घ्या. उंची काय घ्या AP आणि त्रिकोण ADB चं क्षेत्रफळ काढलेच तुम्ही. भले सूत्र वेगळ्या पद्धतीत जरी असलं तर क्षेत्रफळ काय बदलणार नाही म्हणून इथं तुम्ही 150 लिहू शकता. आता बघा 150 गुणिले 2 भागिले 25 बरोबर तुमची आली AP म्हणून AP इज इक्वल टू 25 सख्खा 150 AP इज इक्वल टू तुमची आली 12. AP किती आली 12. आता आपण काय करायचं परत आपणाला AP चा तुकडा काढायचा. काही विचारलेला नाही तरी पण का काढायचा कारण AP चा तुकडा काढल्यावर जेवढा AP असेल तेवढाच VB असणार. VB AP आणि PV ची बेरीज 25 असणार आहे. त्यातनं आपल्याला PV मिळणार आहे. PV जेवढी असेल तेवढी DC असणार आहे आणि मग आपला मेन हेतू होणार आहे. मग या ठिकाणी परत मी म्हणणार आहे त्रिकोण APD मध्ये कोण P बरोबर 90 अंश म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार माफ करा इथं सुरुवात तुम्ही करताना रचनेनं करा. DP लंब AB आणि CV लंब AB काढून माझं इथं लिहायचं राहिलंय प्लीज माफ करा दिलगिरी व्यक्त करतो. हे लंब काढलेले आपल्याला रचनेमध्ये दाखवायचे कन्स्ट्रक्शन तुम्ही करायचं.
आता पायथ्याचा सिद्धांत वापरताना P90 चा आहे म्हणजे कर्ण झाला AD वर्ग इज इक्वल टू DP वर्ग प्लस AP स्क्वेअर. आता AD तुम्हाला दिलंय 15 स्क्वेअर, DP आपण शोधून काढले 12 स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर. हे होईल 225 मायनस 144 इज इक्वल टू AP स्क्वेअर. 225 मधून 144 बघा, 5तून 4 गेले, 1 राहिले, 12तून 5 गेले, 12तून 4 गेले, 8 राहिले, 81 हातचा दिला म्हणजे 81 बरोबर AP स्क्वेअर आलं. म्हणजे कन्फर्म करा तुम्ही पण, AP बरोबर किती आलं 9. AP चा तुकडा किती आला 9. मग पुन्हा म्हणू शकतो आपण VB बरोबर 9 दाखवू शकतो आपण. म्हणून VB बरोबर, इन दिस वे वी कॅन शो VB इज इक्वल टू 9. VB इज इक्वल टू 9. बघा मित्रांनो, फळा जरा छोटासा आहे, गणित पूर्ण बसलेलं नाही. आता एवढा स्क्रीनशॉट काढा आणि वहीमध्ये गणितल्या कंटिन्युअस गणित करतो. काय करणार आहे सांगतो. हे 9, हे 9. तुम्ही म्हणाल हे 9 कसं काय आलं. तीच प्रकार होतोय. 15चा वर्ग हे 12 आले म्हणजे हे पण 12 येणार. पायथ्याचा सिद्धांत वापरला की VB 9च येत. ओके. आता स्क्रीनशॉट काढला असेल, मी सुरुवात अर्थात हे पुसतो. ओके. आता मी काय म्हणतोय बघा, म्हणून AP प्लस PV प्लस VB इज इक्वल टू AB. का A डॅश P डॅश V डॅश B. कारण A आणि B च्या दरम्यान PV हे बिंदू आहेत. म्हणून त्या सगळ्या तिन्ही तुकड्यांची बेरीज म्हणजे AB एवढी झाली. किमती ठेवूया. AP 9 काढले, PV काढायचे, VB 9च येणार आहे, काढले तुमची, आणि AB 25 दिले. म्हणजे PV बरोबर 25 वजा 18. डायरेक्ट करतो, 9 9 18 मायनस होईल तिकडं. PV बरोबर किती येईल 7. 25 मधून 18 गेल्यावर 7 येईल. PV 7 आलं. इथं डायरेक्ट म्हणा चौकोन DPVC हा आयत आहे. डायरेक्ट म्हणा, कारण ही बाजू 12 आहे, ही बाजू 7 आहे, हे 90 आहे, हे 90 आहे. आयत आहे. कशावरून. रचना. सरळ म्हणा, रचना आलेल्या किमती तुमच्या ह्याच्यावरून कळतंय DPVC हा आयत आहे. म्हणून DC इज इक्वल टू PV. का. आयताच्या सम्मुख बाजू, अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. हेन्स DC इज इक्वल टू 9. म्हणजे DC ची किंमत किती आली मित्रांनो 9. आणि आता तुम्हाला मेन प्रश्न जो विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो. काय विचारलाय मेन प्रश्न. म्हणून एरिया क्वाड्रिलॅटरल ABCD ट्रॅपेझियम आहे इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड AB प्लस CD इंटू हाईट DP म्हणा किंवा CV म्हणा, दोन्हीपैकी एक. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/3 गुणिले AB अधिक CD गुणिले DP. गुणिले काय येईल DP. ठीक आहे. किमती ठेवा. इज इक्वल टू 1/2 इंटू AB किती आहे 25 आणि CD आपण काढलेलीच आहे, किती आहे 7. PV एवढी CD आहे, सॉरी PV एवढी माफ करा गोंधळ झाला. DP इथं 7 पाहिजे आणि अर्थात इथं पण 7. 25 अधिक 7 होईल. म्हणजेच बघा कन्फर्म करा, गुणिले लंबांतर आपलं 12 आहे. म्हणजे 1/2 इंटू 25 आणि 7 32 गुणिले 12 बे 1 बे बे 1 बे बे सख 12 16 दुनी 32 हातचे 3 16 1 16 आणि 3 19 192 चौरस एकक स्क्वेअर युनिट. थोडासा गोंधळ झाला. ट्राय टू अंडरस्टँड. बोलतो एक लिहितो एक होतंय. असं बोलण्याच्या नादामध्ये ओघामध्ये अशा गोष्टी होत असतात. मी दिलगिरी व्यक्त करतो, एक्स्ट्रीमली सॉरी म्हणतो.
पण काही गोष्टी चुकल्या सवरल्या तर समजून घ्या, आपण दुरुस्त करतोय चूक, आणि तरी सुद्धा व्हिडिओ मध्ये एखादं गणित चुकलं तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मला कमेंट बॉक्स किंवा मला फोन करून कृपया सांगा. दुरुस्त करणं शक्य असेल तर ती चूक मी दुरुस्त सुद्धा करेन. मी सुद्धा एक तुमच्यासारखाच सामान्य व्यक्ती आहे, माझ्याकडून सुद्धा चुका होणार आहेत. मी काय असा कोणी नाही की माझ्याकडून चुका होणार नाहीत. तर समजून घ्या प्लीज. हे 7 आहे, हे 7 आहे, किमती ठेवल्या आणि उत्तर आपलं 192 चौरस एकक आलं. मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढा आणि मगाच्या गणिताला कंटिन्युअस हे करा. 5 मार्काचं हे गणित आहे. 2-1 वेळाला हे गणित येऊन गेलेलं आहे आणि 1995च्या आधीच्या सिलेबसमध्ये साधारणतः 1994ला या सिलेबसची शेवटची परीक्षा झालेली होती. त्याच्या आधी 10 ते 12 वर्ष हा सिलेबस चाललेला होता. 1990ची सिलेबस, माझे काही मित्रमंडळी असतील, त्या 1990च्या सिलेबसला सुद्धा हे गणित होतं. एवढं जुनं गणित हे जसंच्या तसं आत्ताच्या पिढीमध्ये आलेलं आहे. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच समजत असेल आणि नक्कीच समजत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.